नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं या कंटिन्यू लेक्चर सिरीजमध्ये स्वागत आहे। आपण आज एक नवीन प्रकरणाला सुरू करणार आहोत। प्रकरणाचं नाव आहे इनइक्वालिटी। त्याला आपण मराठीमध्ये त्याचा शब्दशः अर्थ पाहायचा झाला तर त्याचा शब्दशः अर्थ होतो असमानता। याच टॉपिकला अजून एक नाव येतं कंपॅरिझन ऑफ रँक असे म्हणत असतो, किंवा मराठीमध्ये जर म्हणायचं असेल तर त्याला सांकेतिक तुलना असं पण म्हणत असतो। याच्यामध्ये काहीच नाही, याच्यामध्ये 5 सिम्बॉलचा अर्थ दिलेला आहे। 5 सिम्बॉल जर आपल्याला चांगल्या पद्धतीने जमले तर सर्व गोष्टी आपल्याला जमतात म्हणजे जमतात। तर 5 सिम्बॉलला पहिल्यांदा समजून घेणं खूप आवश्यक आहे। मी हे प्रकरण तुम्हाला इतक्या सोप्या पद्धतीने सांगणार आहे मित्रांनो, फक्त 4 गोष्टी सांगणार आहे। 4 गोष्टीवर सगळं प्रकरण आहे। फक्त शिकत असताना तुम्ही सुरुवातीला वहीवर लिहून घ्या, नंतर तुम्हाला पेनही उचलायची गरज पडणार नाही। काही प्रश्न तुमचे असेच सॉल्व्ह होणार आहे। 90% प्रश्न तुमचे बोटावर तोंडी सॉल्व्ह करणार आहात तुम्ही, राईट। पाहिलं की उत्तर येणार आहे, पाहिलं की उत्तर फक्त 10% असणार आहेत, मग ते सगळ्यांसाठी असतं। मग त्या 10%साठी तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिस करावी लागेल, किंवा थोडंसं 30 सेकंदाचं कष्ट घ्यावं लागेल असं आपण म्हणूयात, राईट। पण जे मी आता शिकवतोय त्याच्यावर विशेष लक्ष असू द्या मित्रांनो। चालतंय, चला सुरू करूयात वेळ वाया न घालवता इनइक्वालिटी असमानता नावाच्या प्रकरणाला। याच्यामध्ये आपल्याला पहिली गोष्ट लक्ष ठेवायची, याच्यामध्ये काही सिम्बॉल असणार आहेत, त्या सिम्बॉलवर काम करायचं आहे। बघा, एक सिम्बॉल असतं जे की आपण लहानपणी पाहिलेलं असतं, हा एक सिम्बॉल, राईट। या सिम्बॉलचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। या सिम्बॉलचा अर्थ इकडे तोंड उघडं असतं। आपण लहानपणी शाळेमध्ये शिकत असताना आपण काय बोललो, जिकडे तोंड उघडं असतं तिकडची संख्या कशी असते, मोठी असते असं पण म्हटलेलं आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, इकडे 5 असेल, इथे सिम्बॉल देणार आणि इथे 3 देणार, म्हणजे 5 हे या 3 पेक्षा कशा आहेत, मोठ्या आहे असं आपण आतापर्यंत याला वाचत आलेलं आहे। मग याचं वाचन कसं करायचं, याला जर इंग्लिशमध्ये वाचायचं झालं तर आपण याला ग्रेटर दॅन म्हणत असतो। काय म्हणत असतो? ग्रेटर दॅन, ग्रेटर दॅन, राईट। आणि मराठीमध्ये जर याला वाचन केलं आपण तर त्याला म्हणत असतो चापेक्षा मोठा, चापेक्षा मोठा, राईट। हे त्याचं वाचन झालं, बाकी काही नाही। आणि साध्या सिंपल सोप्या भाषेत इकडची संख्या मोठी असते, इकडची संख्या कशी असते, लहान असते, असा आपण त्याचा अर्थ घ्यायचा आहे। दुसरं एक चिन्ह असणार आहे, हे एक चिन्ह, राईट। या चिन्हाचा अर्थ काय, तर या चिन्हाचा अर्थ बघा, समजा आता संख्या घेतली होती, हे 3, हे लहान असणार आहे कोणापेक्षा, 5 पेक्षा। म्हणजे मोठी संख्या कुठे असते, जिकडे चेहरा ओपन असेल तिकडे मोठी संख्या असते, त्याच्या अपोजिट साईडला कोणती संख्या असते, लहान संख्या असते असं आपण म्हणायचं असतं, राईट। तर ही गोष्ट आपल्याला लक्षात असू दे मित्रांनो। एकच मिनिट, हे इरेज करून घेऊयात आपण याला। मग याचं वाचन इंग्लिशमध्ये करत असताना आपण याला लेस दॅन म्हणत असतो। काय म्हणत असतो? लेस दॅन, राईट। आणि त्याला मराठीमध्ये जर वाचायचं असेल तर च्यापेक्षा काय म्हणत असतो, लहान, राईट। लहानचा सिम्बॉल आहे असं सोप्या भाषेमध्ये, याला शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवा। हा मोठा आहे, हा काय आहे, लहान आहे। एवढ्या 2 गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत। आणि तिसरं एक चिन्ह असणार आहे, तिसरं चिन्ह म्हणजे बरोबरचं। हे बरोबरचं चिन्ह न्यूट्रल आहे, समानता दाखवत असते, इक्वल असतं ते, राईट। इक्वल असतं, राईट, समान आहे असं आपल्याला म्हणत असतं। म्हणजे दोन्हीकडची व्हॅल्यू कशी आहे, सारखी। बरोबरच्या अगोदर एक संख्या घेतली काय, नंतर एक संख्या घेतली काय, दोघांची व्हॅल्यू कशी आहे, सारखी आहे असं हे म्हणत असतं। हे 3 चिन्ह आहेत, 1 2 3, राईट। याला म्हणायचं ग्रेटर दॅन, याला म्हणायचं लेस दॅन, याला म्हणायचं इक्वल। या 3च चिन्हावर सर्व प्रकरण आहे, राईट। पण सर तुम्ही बोलता बोलता तर 5 चिन्ह म्हणले होते, 3 कसं काय आले आता? या 3 चिन्हांनाच मिक्स करून अजून 2 चिन्ह बनवणार आहोत। त्या 2 चिन्हाकडे आपण जाऊया, पण त्याच्या अगोदर एक गोष्ट समजून घ्या मित्रांनो। हे जे 2 चिन्ह आहेत का, या 2 चिन्हांना मी सिंगल सिम्बॉल म्हणणार। काय म्हणणार आहे? सिंगल, राईट। सिंगल माणसं आहेत, ते टेन्शन घेत नाहीत कोणाचं, राईट। डबल माणसं असले की मग लय टेन्शन राहतं, सिंगल माणसाला टेन्शन नसतं, राईट। मग हे 2 चिन्ह सिंगलवाले आहे। आणि हे जे चिन्ह आहे हे न्यूट्रल असतं। हे असण्यानं नसण्यानं या प्रकरणात काहीच फरक पडत नाही, हा एक छोटासा पॉईंट लक्षात ठेवा, राईट। कोणतं चिन्ह? बरोबर चिन्ह। बरोबरचं चिन्ह प्रश्नामध्ये असो किंवा नसो तुम्हाला त्याचा काहीच फरक पडणार नाही, हे लक्षात ठेवा। पण हे चिन्ह या प्रकरणामध्ये महत्त्वाचं असणार आहे, कारण त्या चिन्हांपासून अजून इतर 2 चिन्ह बनवलेले असतात, त्या चिन्हाकडे आपण चालणार आहोत। हे तुम्ही लिहिलेलं असलं पाहिजे, तुमच्याकडे प्रॉपर लिहिलेलं पाहिजे। चला बघूयात मग पुढचे 2 चिन्ह कोणते मिळतात। बघा, आपण 3 चिन्ह घेतले होते, कोणते कोणते? ग्रेटर दॅन, लेस दॅन और इक्वल, राईट। हे 3 चिन्ह घेतले। या 3 चिन्हांना मी आता एकत्र करणार आहे। या 3 चिन्हांना एकत्र करताना हे बघा, ग्रेटर दॅन चिन्ह घेतलंय आणि या ग्रेटर दॅन सोबत इक्वल चिन्ह जोडतोय, म्हणजे मी एक अशी रेष मारणार, राईट। मग मी या चिन्हाला मी काय म्हणणार, त्या चिन्हाला मी असं म्हणणार आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू। चिन्हाला इंग्लिशमध्ये वाचन कसं करायचं, वाचन आलं पाहिजे। छोट्या छोट्या गोष्टी पोरांना वाचन येत नाही, ज्याला गणित भारी जमतं त्याला हे सिम्बॉल वाचता येत नाही, हे सिम्बॉल सुद्धा आपल्याला वाचता आले पाहिजे मित्रांनो। मग हे सिम्बॉल वाचणं चालू करत, याला लिहून टाकतो मी, म्हणजे तुम्ही लक्षात ठेवशील की याला वाचायचं कसं, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, राईट।
मराठीमध्ये वाचायचं असेल किंवा याचा मराठीमध्ये अर्थ घ्यायचा असेल तर हे सिंबल मोठं दाखवते, हे सिंबल काय दाखवतं, बराबर दाखवतं. म्हणजे एकतर मोठा असणार आहे किंवा किंवा या शब्दाचा अर्थ महत्त्वाचा आहे, किंवा काय असणार आहे, समान असणार आहे. ही गोष्ट लक्षात असली पाहिजे. मोठा किंवा काय, समान. सर समजून तर सांगा त्याच्यासाठी काय आवश्यक आहे, समजून सांगतो बघा. इथे लक्ष द्या सगळ्यांनी. एक उदाहरण घेऊयात आपण. काय उदाहरण घेऊयात आपण इथे? समजा मी एक घेतलंय, ए नावाचा व्यक्ती ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी. ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी. मग सर याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ समजून घ्या मित्रांनो. याचा अर्थ असा होतो की ए हा मोठा आहे किंवा किंवा समान आहे. सर म्हणजे काय हो? म्हणजे याचा अर्थ दोघांची तुलना करायची. कोणाकोणाची? ए आणि बीची तुलना. हे पूर्ण प्रकरणच कंपॅरिझनवर आहे, तुलनेवर आहे. मग ए आणि बीची तुलना करत असताना त्या दोघांची माहिती देत असताना हे सिम्बॉलमध्ये माहिती दिली. मग सिम्बॉलमध्ये काय माहिती दिली की ए हा मोठा आहे कोणापेक्षा? बी पेक्षा, किंवा किंवा समान आहे. किंवा याचा अर्थ काय बघा. किंवा दोन शब्द असतात, एक असतो किंवा, दुसरा असतो आणि. किंवा म्हणजे हा किंवा हे दोघांपैकी एक, आणि म्हणजे दोन्ही होत असतं. किंवा म्हणजे दोघांपैकी एक, आणि म्हणजे दोन्ही होत असतं. ही गोष्ट आपल्याला क्लिअर झाली पाहिजे, राईट. आता मग याच्यामध्ये काय, ए हा एकतर मोठा आहे नाही तर काय आहे, समान आहे. दोन्ही ॲट अ टाइम कधी होतो का? नाही. सांगा. दोन मित्र आहेत, एक ए नावाचा आहे, दुसरा बी नावाचा आहे. ए एकतर त्याच्यापेक्षा मोठा असणार नाही तर काय असणार आहे, समान. दोन्ही ॲट अ टाइम होत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणून एकतर मोठा किंवा समान असा या चिन्हामधून अर्थ आपल्याला घ्यावा लागणार आहे. हे एक चिन्ह लक्षात राहिलं पाहिजे. हे चिन्ह आपल्याला काय म्हणायचं, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. नंतर याचा दुसरा अजून चिन्ह. दुसरं कोणतं चिन्ह सर? दुसरं चिन्ह बनत असतं बघा मित्रांनो. हे दुसरं चिन्ह आपण इथं बनवूयात. काय चिन्ह सर? इथे ग्रेटर दॅन सोबत इक्वल टू घेतलं, आता आपण लेस दॅन सोबत इक्वल टू घेऊयात. याचा अर्थ काय किंवा याचं वाचन कसं करायचं ते याचं वाचन लेस दॅन, लेस दॅन ऑर इक्वल टू असं त्याचं वाचन करायचं. मराठीमध्ये काय घेणार त्याचा अर्थ? मराठीमध्ये घेणार एक तर काय आहे, लहान आहे किंवा काय आहे, मोठा. सॉरी, लहान आहे किंवा इक्वल टू आहे म्हणजे काय, समान आहे. बस ह्या दोन सिम्बॉलचा. आणि या दोन्ही सिम्बॉलकडे जर तुम्ही पाहिला असेल, हा बी सिम्बॉल घ्या किंवा तो वरचा सिम्बॉल घ्या, हे दोन्ही सिम्बॉल दोन चिन्हांपासून बनलेत ना. दोन चिन्ह एकत्र झालेत आणि दोन चिन्हांपासून बनलेत, म्हणून मी या दोन्ही सिम्बॉलला डबल सिम्बॉल म्हणणार. या दोन्ही चिन्हाला काय म्हणणार मी आहे, डबल सिम्बॉल म्हणणार. म्हणजे डबल आहेत हे. काय आहेत, डबल आहेत. मागे जे दोन सिम्बॉल पाहिले ते होते आपले सिंगलवाले. हे दोन, हा एक आणि हा एक, हे सिंगलवाले आहे. हा न्यूट्रल आहे. याच्या असण्याने आणि नसण्याने आपल्याला काहीही फरक पडणार नाही. परंतु हे जे दोन सिम्बॉल आता शिकलो आपण, हा एक आणि हा एक, हे दोन्हीच्या दोन्ही सिम्बॉल कसे आहेत, डबल सिम्बॉल आहेत असं लक्षात ठेवा. मग याच्यावरच प्रकरण आहे आपलं, सिंगल आणि डबल याच्यावरच प्रकरण असणार आहे, राईट. पर या सिम्बॉलचा आता वापर करून आपण काही शब्द, काही माहिती कशी येत असतात, काही स्टेटमेंट कसे येतात, काही विधानं कशी येतात, ते विधान आपण पहिल्यांदा पाहून घेऊयात आणि नंतर आपण चालूयात की अजून याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात त्याच्याकडे. बघा, समजा मी काही पहिल्यांदा होकारार्थी शब्द बनवतो, नंतर नकारार्थी शब्द कसे येतात ते आपण बघूयात, राईट. पहिल्यांदा समजा मी म्हणलंय असं दिलं तुम्हाला, ए हा बी पेक्षा मोठा आहे. एकच मिनिट, फॅन थोडासा वाढवून घेऊयात आपण. ए हा बी पेक्षा कसा आहे, मोठा आहे, राईट. मग ए हा बी पेक्षा मोठा आहे तर तुम्ही याला सिम्बॉलमध्ये दर्शवत असताना कसं दर्शवणार मित्रांनो? तर बघा, ए इज ग्रेटर दॅन बी, राईट. अशी तुम्हाला मांडणी जमली पाहिजे. ए हा कसा आहे, बी पेक्षा मोठा आहे. ए इज ग्रेटर दॅन बी. बरं, अजून काय तयार होऊ शकतं? ए हा बी पेक्षा लहान आहे. हे तुम्ही सर्व तुमच्या वहीवर लिहिलेलं पाहिजे, कारण तुम्हाला जर प्रकरण हे तोंडी करायचं असेल, तोंडी उत्तर काढायचं असेल तर हे तुमच्याकडे लिहिलेलं पाहिजे. ए हा बी पेक्षा लहान आहे, मग सिम्बॉल काय तयार होईल, ए इज लेस दॅन बी. हे सिम्बॉल तुमचे तोंडी पाठ झाले पाहिजे. नंतर वाचत बसायला गरज नाही पडली पाहिजे की या सिम्बॉलचा अर्थ काय, विचार करायचा नाही पडले. दिसला सिम्बॉल, क्लिक झालं पाहिजे डायरेक्ट, राईट. नंतर अजून काय तयार होऊ शकतं, ए हा बी एवढा आहे किंवा समान आहे, राईट.
बी एवढा आहे, समान आहे, सारखा आहे, असं काहीही आपल्याला प्रश्नामध्ये आलेलं असू शकतं. म्हणजे ए इक्वल टू काय घेणार आहात आपण, बी घेणार आहात. राईट, 3 सिम्बॉलचा आपण वापर केलाय. अजून काय सेंटेन्स तयार होऊ शकतो बघा. ए हा बी पेक्षा मोठा किंवा इथे लिहत खाली समान आहे. काय काय म्हणलं या प्रश्नामध्ये, याच्यामध्ये म्हटलं सर ए हा एक तर मोठा आहे किंवा काय आहे, समान आहे. म्हणजे 2 विधानं माहिती, 2 विधानांना एकत्र करून माहिती दिलेली आहे. मग 2 विधानांना एकत्र करून जर माहिती दिली असेल त्याला शॉर्टकटमध्ये सिम्बॉलमध्ये मांडत असताना आपण कसं मांडणार आहात, ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी असं आपल्याला म्हणावं लागणार आहे. ही अशी आपल्याला मांडणी करता आली पाहिजे. शब्दांचं जे सेंटेन्स दिले खूप मोठं, त्या सेंटेन्सला शॉर्टकट करून आपल्याला अशी मांडणी करता आली पाहिजे. हे जर जमलं तर पुढे येणारे स्टेटमेंट आणि कन्क्लुजनवरचे प्रश्न सर्व जमतात. ही गोष्ट सगळ्यांना क्लिअर झाली पाहिजे. चला अजून एक विधान तयार करूयात. काय होऊ शकतं, ए हा बी पेक्षा लहान किंवा काय म्हणूयात समान आहे. राईट, मग याच्यामध्ये पण काय माहिती दिली, याच्यामध्ये दिले लहान आणि समान 2 गोष्टी दिल्यात. इथं पण काय सिम्बॉल तयार होईल, ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू बी. हे असे सिम्बॉल आपल्याला तयार करता आले पाहिजे. या 5 सिम्बॉलची माहिती, हे स्टेटमेंट अशा आले की हा सिम्बॉल असा येतो किंवा हा सिम्बॉल असा आला की हे स्टेटमेंट असे येत असतात. हे सर्वांना क्लिअर झालंच पाहिजे. एक गोष्ट बघा, हे सगळे जे आहे 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 या सेंटेन्सपासून, या शब्दापासून झालेत. म्हणजे हे होकारार्थी आहेत. हे होकारार्थी वाक्य असतील तर काही नकारार्थी वाक्य सुद्धा असणार आहेत ना. मग नकारार्थी वाक्य कसे तयार होतील तर ते नकारार्थी वाक्य आता आपण पाहून घेऊयात एकदा. कसे नकारार्थी वाक्य आहेत हे सगळं तुमच्याकडे लिहिलेलं पाहिजे. बघा, पहिलं वाक्य काय तयार होऊ शकतं, ए हा बी पेक्षा मोठा नाही. नकारार्थी झाला ना, निगेटिव्ह सेंटेन्स झाला. मोठा नाही याचा अर्थ घ्यायचा काय, ए हा बी पेक्षा मोठा नाही याचा अर्थ एक तर तो लहान आहे किंवा त्याच्या समान आहे. फक्त तो कोण नाही, मोठा नाही. म्हणजे राहिलेलं 2 आहे ना, 3 शब्द आहेत, लहान मोठा समान, लहान मोठा समान, लहान मोठा समान. मोठा नाही मग एक तर लहान असणार आहे नाही तर समान असणार आहे. लगेच कळलं पाहिजे. लहान आणि समान दाखवायचं आहे म्हणजे मी इथं स्टेटमेंटमध्ये आपल्या काय करणार, ए इज लेस दॅन लहान किंवा समान बी. राईट, ए इज लेस दॅन ऑर बी, लेस दॅन ऑर इक्वल टू बी असं म्हणावं लागणार आहे. म्हणजे एक तर तो लहान असणार आहे नाही तर समान असणार आहे. हे आपल्याला या विधानातून म्हणलेलं आहे. फक्त कोण नाही, मोठा नाही. मग एक लहान आहे नाहीतर समान आहे. अशी विधानं आल्याच्या नंतर असं आपल्याला त्याच्यातून कन्क्लुजन काढता आलं पाहिजे. अजून पुढे काय करणार, ए हा बी पेक्षा, तिथं मोठा घेतलं, इथं काय घेऊयात, लहान घेऊयात. लहान नाही. मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या, हे जे मी स्टेटमेंट लिहितोय हे मला तुम्हाला टाईप करून ओके करून ठेवून नुसतं वाचून सांगता आले असते, पण हे जे समजून सांगतोय हे तुम्हाला समजायला खूप सोपं जातं आणि एकदम माइंडमध्ये सेटच होऊन जातं, तुमच्या हृदयामध्ये जाऊन फिट होऊन जातं. राईट, मग त्याच्यामुळे हे मी लिहून देतोय, नाही तर टाईप करून तर ते वाचून पण तुम्हाला सांगता आलं असतं, पण समजून सांगतोय. चालतंय, चला बघूया त्याच्यामध्ये काय दिलं. ए हा बी पेक्षा लहान नाही. 3 शब्द, लहान मोठा समान, लहान मोठा समान, लहान मोठा समान. लहान नाही म्हणजे एक तर मोठा आहे नाही तर काय आहे, समान आहे. मोठा आहे नाही तर काय आहे, समान आहे. इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी. राईट, म्हणजे एक तर तो मोठा आहे नाही तर काय आहे, समान आहे असं मला म्हणावं लागणार आहे. चालतंय, अजून काय होऊ शकतं, सर तुम्ही इथं मोठा घेतलं, इथं लहान घेतलं, आता समान घ्या. ए हा बी एवढा नाही किंवा बी सारखा नाही, एवढा नाही. निगेटिव्ह सेंटेन्स घ्यायचे आपल्याला. एवढा नाही, 3 शब्द असतात, मोठा लहान समान, मोठा लहान समान, मोठा लहान समान. इथे एवढा आहे म्हणजे समान आहे. म्हणजे एक तर तो मोठा असणार आहे नाही तर लहान असणार आहे. हा सिम्बॉल बघा, हा खूप महत्त्वाचा असणार आहे. ए इज ग्रेटर दॅन, मोठा, लेस दॅन बी. ए इज ग्रेटर दॅन ऑर लेस दॅन बी असं मला म्हणावं लागणार आहे. हे सिम्बॉल तुम्हाला कळाले पाहिजे. हे सिम्बॉल कळाले की सगळ्या गोष्टी होऊन जातात. अजून काय विधान तयार होऊ शकतं, बघा 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 बघा. सर ए हा बी पेक्षा मोठा किंवा इथं लिहितो समान नाही. राईट,
सर आता इथं दोन माहिती दिली, एक तर मोठा बी नाही म्हणते, समान बी नाही. 3 शब्द असतात, मोठा लहान समान, मोठा लहान समान. इथं मोठा नाही समान नाही म्हणजे कोण असणार आहे, लहान असणार आहे. डन, क्लिकच डायरेक्ट आहे ना. सर एक तर मोठा बी नाही समान बी नाही म्हणजे तो कोण असणार आहे, लहान असणार आहे. ए इज लेस देन बी. मोठा नाही समान नाही म्हणजे तो लेस देन असणार आहे. आम्हाला क्लिक झालं, आम्ही लिहून टाकलं. अजून काय स्टेटमेंट तयार होऊ शकतं, हे स्टेटमेंट खूप महत्त्वाचे असणार आहे. हे तुमच्याकडे लिहिलेले असले पाहिजे तुमच्या वहीवर सुरुवातीला, नंतर तुम्हाला याची काहीच गरज पडणार नाही. ए हा बी पेक्षा लहान किंवा काय म्हणावं लागेल, समान नाही. राईट, इथं पण 2 शब्दाची माहिती दिली. सर एक तर लहान बी नाही समान बी नाही, लहान नाही समान नाही म्हणजे आता कोण असणार आहे, तो मोठा असणार आहे. ए इज ग्रेटर दॅन बी. डन 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 झालं. आम्हाला डायरेक्ट सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असेल. राईट, लहान नाही समान नाही म्हणजे तो कोण आहे, मोठा आहे असं मला म्हणावं लागेल. अजून आपण काय तयार करू शकतो, एक सेंटेन्स अजून तयार करू शकतो. काय तयार करू शकतो, सर ए हा बी पेक्षा मोठा किंवा काय घेणार, लगेच तुम्हाला आता क्लिक झालं पाहिजे मी काय घेईल तर लहान नाही. बोला पटकन. ए हा बी पेक्षा एक तर मोठा बी नाही लहान बी नाही. प्रकरणात 3च गोष्टी आहे, लहान मोठा समान, लहान मोठा समान. मोठा नाही लहान नाही म्हणजे काय असणार आहे, समान असणार आहे. त्या दोघांचं वय सारखं असेल असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच काय घेणार, ए इक्वल टू बी. बस तुम्हाला या विधानावरून असे आपल्याला सिम्बॉल पद्धत तुलना करता आली पाहिजे शॉर्टकटमध्ये, आणि तुलनेवरून म्हणजे विधानावरून हे विधान तयार करता आलेले पाहिजे. हे जर तुम्हाला कळलं असेल तर सगळ्या गोष्टी कळतील अशी गॅरंटी देतो. आणि 100% हे प्रकरण तुम्ही असं तोंडी बोटावर उत्तर काढू शकता याची गॅरंटी आहे आपल्याला. राईट, आता इथून पुढे शिकत असताना मी तुम्हाला हे जे एवढं जे शिकलो आहे याला असं शॉर्टकटमध्ये करून स्टेटमेंटमध्ये देणार आहे. आत्तापर्यंत जे शिकलो त्याला थोडंसं 1 मिनिटामध्ये रिव्हिजन करून घेऊयात. आपण बघा काही सिम्बॉल शिकलोत. पहिला सिम्बॉल होता आपला ग्रेटर दॅन, नंतरचा होता लेस दॅन, नंतरचा होता इक्वल टू, नंतर होता ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, नंतर होता लेस दॅन ऑर इक्वल टू. मी तुम्हाला म्हणले या दोघांना म्हणा सिंगल, SINGLE. स्पेलिंग वगैरे चुकल्या आता ॲडजस्ट करून घ्या बाई, आपल्याला स्पेलिंग काही येत नाही इथले मोठा. डबल. राईट, हे 2-2 पासून झाले म्हणून डबल, हे सिंगल आहेत म्हणून सिंगल. आणि हा भाऊ असण्याने नसण्याने काही फरक पडत नाही म्हणजे हा न्यूट्रल आहे. न्यूट्रल माणूस आहे, शांत. कितीही कठीण परिस्थिती आली तरी तो बरोबर त्याचं काम करत राहतो आणि शांत राहतो, न्यूट्रल राहतो. पण या प्रश्नामध्ये आपल्याला याचं काय म्हणजे इथून पुढे जे प्रश्न घेणार आहे त्याच्यामध्ये ते आहे किंवा नाही याचा काहीच फरक पडत नाही म्हणून त्याच्यावर लक्षच द्यायचं नाही. हे बरोबर. मग कोणावर लक्ष द्यायचं, सिंगल आणि डबल याच्यावरच लक्ष द्यायचं आणि सगळ्या प्रश्नाची उत्तर काढणं सुरू करायचे. हे लक्षात ठेवायचं. आता ह्या तुम्ही 2 गोष्टी लक्षात ठेवल्या की माझं एक महत्त्वाचं गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही पिक्चर पाहिला असेल हमारी अधुरी कहाणी. मग इथं पण तेच काम करायचं. इथं लक्षात ठेवायचं अधुरी माहिती, यालाच आपण निष्कर्ष म्हणू शकतो. निष्कर्ष नेहमी चूक असतो, नेहमी काय असतो, चूक असतो. जर अपूर्ण माहिती असेल तर ती नेहमी चूक असते असं गृहीत धरा. राईट, हा पॉईंट माझा पहिला लक्षात ठेवायचा. तुम्ही एकच पॉईंट या बोटावरचा लक्षात ठेवायचा की अपूर्ण माहिती जर असेल, अपूर्ण निष्कर्ष निघत असेल तर तो 100% चुकीचा निष्कर्ष घ्यायचा. काय, जर अपूर्ण निष्कर्ष निघत असेल तर तो 100% काय घ्यायचा, चुकीचा निष्कर्ष आहे असं म्हणायचं आहे. राईट, सिंगलवाले सिम्बॉल, डबलवाले सिम्बॉल, अपूर्ण माहिती किंवा अपूर्ण निष्कर्ष जर निघत असेल तर तो 100% चुकीचा असतो. हे आपल्याला माहीत असलं पाहिजे, लक्षात असलं पाहिजे, लक्षात राहील असं गृहीत धरतो आणि चालू करतो एका प्रश्नाला बेसिक गोष्टीच्या माहितीला. राईट, आता बघा याच्यामध्ये शिकत असताना, प्रश्नांना शिकत असताना आपण बेसिक टू ॲडव्हान्स असं वाढवत जाऊयात. मग नंतर शाब्दिक उदाहरणं, मग लेंदी उदाहरणं, मग कशा पद्धतीने विचारले जातात ते सर्वच्या सर्व उदाहरणं आपण घेणार आहोत. पहिल्यांदा एक बघूयात. आपल्याला काही स्टेटमेंट दिलेले असतात. राईट, शॉर्टकटमध्ये दिलेत स्टेटमेंट आणि त्याच्यावर काही कन्क्लुजन दिलेलं असतं. कन्क्लुजन मराठीमध्ये याला विधान म्हणतात आणि कन्क्लुजनला काय म्हणतात, निष्कर्ष म्हणतात. प्रश्न कसा येतो ते तुम्हाला सांगतो. साधा सिंपल प्रश्न बघा. इथं समजा आपल्याला एक स्टेटमेंट दिलं, ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी ग्रेटर दॅन सी. कन्क्लुजन दिलेलं असेल आपल्याला ए इज ग्रेटर दॅन
सी, दुसरं दिलेलं असेल ए इज इक्वल टू सी, तिसरं दिलं असेल ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सी, अजून काय घेऊयात, चौथं कोणतंही घ्या किंवा वरीलपैकी सर्व घेऊयात, वरील सर्व, राईट. हे असे प्रश्न आपल्याला आलेले असतात. आता इथून पुढं स्टेटमेंट, कन्क्लुजन, विधान, निष्कर्ष, ही माहिती, या माहितीवरून आपल्याला याच्यापैकी कोणतं बरोबर आहे हे काढायचं असतं. एकदम लहान मुलासारखं सांगतो का, तुम्ही जर या प्रकाराला पहिल्यांदा जरी करत असाल तरी तुम्हाला समजेल या दृष्टिकोनातून हे सांगण्याचा प्रयत्न चालू आहे. तर टेन्शन घ्यायचं नाही, फक्त एन्जॉय करायचं की नेमकं काय करतोय मास्तर, राईट. सगळ्यात पहिल्यांदा ऑप्शन बघा, ऑप्शनमध्ये ए आणि सी ची तुलना दिलेली आहे. ए आणि सी ची काय दिलेली आहे, तुलना. मग ए आणि सी ची तुलना करत असताना या विधानावर माहिती काढण्याचा प्रयत्न करूयात. बघा, ए आणि बी मध्ये डबल सिम्बॉल आलाय आणि इथं सिंगल सिम्बॉल आलाय. याचे खरं तर कन्क्लुजन काय निघत असतात, याचे खरं कन्क्लुजन बघा, पहिलं निघणार आहे ए इज ग्रेटर दॅन बी, आणि हा तर ऑलरेडी सिंगलवालाच आहे, त्याच्यात नो डाऊट असतं. किंवा दुसरं कन्क्लुजन काय निघू शकतं, ए इज इक्वल टू बी इज ग्रेटर दॅन सी. हे दोनच कन्क्लुजन निघणार आहे, याच्या बाहेर काही निघणार आहे का, नाही ना. कारण ह्या सिम्बॉलचा अर्थ काय, हा मोठा आहे, आणि या खालच्या सिम्बॉलचा अर्थ इक्वलचा अर्थ हा बरोबर आहे. म्हणजे इथं आपण मोठा घेतला आणि इथे इक्वल घेतला, म्हणजे एकतर हे कन्क्लुजन तुमचं निघणार आहे किंवा हे कन्क्लुजन निघणार आहे. याचा एकच अर्थ आहे, तर तो अर्थ बदलत बसायची गरज पडत नाही. एकदम डिटेलमध्ये फोडून घ्यायचं, समजून घ्यायचं, राईट. मग मी जर विचार केला मित्रांनो की इथं ए हा बी पेक्षा मोठा दिसतोय, इथं ए आणि बी सारखे दिसतात, आणि बी हा या सी पेक्षा कसा आहे, मोठा आहे. बी हा सी पेक्षा कसा आहे, मोठा आहे. नॉर्मली विचार करूयात, बी जर मोठा असेल तर ए आणि बीचं वय सारखं आहे, म्हणजे सी पेक्षा ए कोण झाला, मोठाच झाला, 100% मोठा झाला. आणि इथं बी पेक्षा पण ए मोठा आहे, म्हणजे इनडायरेक्टली तो सी पेक्षा तर ऑलरेडी मोठाच होणार आहे, राईट. म्हणजे काही केलं तरी पण ए हा सी पेक्षा 100% मोठाच आहे. म्हणून माझं जे पहिलं कन्क्लुजन आहे ते पहिलं कन्क्लुजन कसं आहे, बरोबर आहे. कारण ए कडे फेसिंग ओपन आहे, ए मोठा आहे म्हणते कोणापेक्षा, सी पेक्षा मोठा आहे, झालं, डन. दुसरं, सर ए आणि सी बरोबर असू शकतात का, नाहीच असू शकत. कारण मोठा सी पेक्षा मोठा कोण आहे, बी, आणि बीच्या बरोबर आहे किंवा बी पेक्षा मोठा आहे, म्हणजे तो कधीच सीच्या बरोबर होणार नाही, म्हणजे हे चूक, राईट. आता याच्यामध्ये काय म्हणलंय, एक तर तो मोठा असणार आहे किंवा समान असणार आहे. पण आपल्याला या दोन याच्यावरून माहिती कन्फर्म होईल की तो सी पेक्षा मोठाच आहे. सी पेक्षा काय आहे, मोठाच. याच्यापेक्षा बघा, सी पेक्षा बी मोठा आणि बी पेक्षा ए मोठा, म्हणजे ए सगळ्यात मोठा. इथं सी पेक्षा बी मोठा आणि बी आणि ए दोघं समान, म्हणजे सी पेक्षा दोघंही मोठे आहेत, राईट. म्हणजे 100% माहिती आहे की मोठाच आहे. म्हणजे तुम्ही इथं दोन सिम्बॉल लावू शकता का, तो म्हणू शकता का तुम्ही ए हा मोठा आहे किंवा समान आहे, नाही सर, दोन माहिती नाही, कन्फर्म माहिती आहे ना की तो मोठाच आहे म्हणून पहिलं, आणि वरचं पहिलं बरोबर आलं असतं, याची काही गरज आहे का, नाही, चुकलंच झालं. म्हणून माझं या प्रश्नाचा आन्सर काय असलं पाहिजे, ए इज ग्रेटर दॅन सी. सर आता जमलं आम्हाला, पण थोडंसं कन्फ्यूज होते. आता बघा मित्रांनो, मी या प्रश्नाला समजून सांगण्यासाठी एवढा सगळा खटाटोप केला. याच्यावरून माझा एक निष्कर्ष निघणार आहे, त्या निष्कर्षाला तुम्ही स्टार करून IMP करून लक्षात ठेवायचं आहे. काय निष्कर्ष असणार आहे, बस होईल एवढ्या जागेत दिसतं सर्वांना, तर ही जागा आपल्याला सफिशियंट होईल. माझा एक निष्कर्ष लक्षात ठेवायचा की ज्या दोघांची आपण तुलना करतोय त्यांच्यामध्ये एक जरी सिंगल सिम्बॉल आला असेल, एक जरी सिंगल सिम्बॉल आला असेल तर निष्कर्ष सिंगलच येतो. निष्कर्षामध्ये सिंगलच घ्यायचं. निष्कर्ष कसा असतो, सिंगल. बस, डबल कितीही येऊ मग आम्हाला काहीच गरज नाही. मग सर तुम्हाला नेमकं म्हणायचं काय, तर मित्रांनो पहिल्यांदा काय करायचं, ए आणि सी ची तुलना दिली ना, ए आणि सी च्या तुलनेमध्ये पहिल्यांदा बघायचं की या दोघांमध्ये सगळ्यांची दिशा कशी आहे, सारखी. याचा पण फेस इकडे ओपन आहे, याचा पण फेस इकडे ओपन आहे, सगळ्यांची दिशा सारखी असेल. एक जरी सिंगल आला तर निष्कर्ष कसा येणार आहे, सिंगलच. खतम आन्सर. अरे एक सिंगल दिसतो का, हो, तर मग ए आणि सी मध्ये सिंगलवालंच उत्तर लिहून टाकायचं, डन, खतम आमचा आन्सर, पहिला आन्सर खतम. ही जी एवढी माहिती सांगली त्याला आपण एवढ्यावर ॲड केलंय, एक जरी सिंगल आला तर सिंगलच, एक जरी सिंगल आला तरी सिंगलच. ही गोष्ट आम्हाला लक्षात आली पाहिजे. बघा पुढचा प्रश्न तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळेल. काय म्हणते स्टेटमेंट, स्टेटमेंट म्हणतं ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी ग्रेटर दॅन इक्वल टू सी ग्रेटर दॅन डी. हे घेतले आपण स्टेटमेंट. कन्क्लुजन, कन्क्लुजन म्हणजे निष्कर्ष, लक्षात ठेवायचा. कन्क्लुजन, पहिलं कन्क्लुजन घ्या सर, ए इज डी, दुसरं ए इक्वल टू डी, तिसरं
हे कन्क्लुजन लक्षात ठेवायचे तुम्ही. कन्क्लुजन महत्त्वाचे असणार आहे. ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डी. चालतंय. मी तुम्हाला असा प्रश्न आल्याच्या नंतर पहिली गोष्ट बघायची. काय पहिली गोष्ट बघणार मित्रांनो? तर पहिली गोष्ट बघायची सर्व चिन्हांची दिशा कशी आहे. सर्व चिन्हांची दिशा आम्हाला दिसते सारखी, समान दिसते. दिसते की नाही बघा ना. हे पण इकडेच पाहतोय, हा पण इकडेच पाहतोय, हा पण इकडे पाहतोय, म्हणजे सगळ्यांची दिशा एक सारखी दिसते. सर विरुद्ध आल्यावर काय करायचं ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नक्कीच तो पुढचा व्हिडिओ पहा. पहिल्यांदा हे समजून घ्या. हे समजलं की पुढच्याचा विषय नाही, की पुढचं ताण माझ्यावर सोडून द्या, हा ताण तुम्ही घ्या. राईट. पहिल्यांदा बघायचं सगळ्यांची दिशा कशी आहे, सारखी. सरांनी सांगितले ज्या दोघांमध्ये तुलना करताय त्याच्यामध्ये एक जरी सिंगल आला तर आमचं उत्तर काय येणार आहे, सिंगलच. आमचं उत्तर काय येणार आहे, सिंगलच. तुलना कोणाकोणाची दिली आहे, ए आणि डी ची दिली आहे. ए इथे आहे सर, ए इथं दिसतोय, डी इथं आहे. सिम्बॉल बघा, डबल डबल सिंगल. सरनं सांगलं एक जरी सिंगल आला तो उत्तर सिंगलच, म्हणून तुम्ही पहिलं डन करता का सर, सिंगल सिम्बॉल आहे, डन आहे. पण मित्रांनो एक बघा, सगळ्यांची दिशा कोणाकडे आहे, ए कडे, डी कडे थोडी आहे. म्हणजे याच्यापेक्षा हा मोठा, याच्यापेक्षा मोठा, मोठा किंवा समान असं दिलेलं आहे. पण चेहरा कोणाकडे आहे, ए कडे आहे. हा चेहरा कोणाकडे दाखवते, डी कडे दाखवते, इकडे दाखवते. म्हणून आम्हाला म्हणावं लागेल पहिलं चूक. नाही सर तुम्ही तर सांगितलं एक जरी सिंगल आला तर सिंगल घ्या. अरे पण सिंगल आल्याच्या नंतर पण त्याचा चेहरा कोणाकडे आहे ते पण पहा, त्याला विसरू नका. राईट. तर हे तुम्हाला लक्षात राहील असं गृहीत धरत आहे. बरं सर एक जरी सिंगल आला तर सिंगल बरोबर असण्या नसण्याने काही फरक पडत नाही, म्हणून हे आमचं चूक आहे. इथं सर ए हा मोठा दिसतो डी पेक्षा आणि एकडेच फेसिंग ओपन आहे, म्हणून आमचं हे बरोबर आहे. सर एक जरी सिंगल आला तर डबल उत्तर होणार नाही, कारण हे चूक आहे. राईट. संपलं. एवढं सोपं आहे. तोंडी आन्सर काढणार आहात तुम्ही. राईट. बाकीचे कन्क्लुजन आल्याच्यानंतर काय करायचं ते आता तुम्हाला हळूहळू पुढे समजेल, कारण मी त्या टाईपचे तुम्हाला आता उदाहरण घेणार आहे. चांगल्या पद्धतीने कळलं असेल. फक्त दोन गोष्टीचा विचार करायचा, दिशा सारखी, सिंगल आलं तर सिंगल, विरुद्ध आलं काय करायचं ते आपण पुढे पाहणार आहोत. त्याचा ताण तुम्ही घेऊ नका, मी तुम्हाला ते सांगतो कशा पद्धतीने करायचं. चला अजून बघूयात आपण स्टेटमेंट. P इज ग्रेटर दॅन Q इक्वल टू R ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू S. PQRS. राईट. 4 संख्या दिल्या. कन्क्लुजन घेऊयात. कन्क्लुजन म्हणजे निष्कर्ष. लक्षात ठेवा रे बाबांनो, परत हे सांगत बसायला मला गरज नका पडू देऊ. विधान आणि हे काय असतात, निष्कर्ष. आणि आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं असतं याच्यातले कोणते निष्कर्ष बरोबर आहेत, कोणते निष्कर्ष चूक आहेत, हे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं असतं आणि हे शोधायचं असतं, बाकी काहीच नाही. आता हे निष्कर्ष मी देतोय. चला पहिला निष्कर्ष घेऊयात. P इज ग्रेटर दॅन S. दुसरा निष्कर्ष P इज ग्रेटर दॅन R. तिसरा निष्कर्ष P इज ग्रेटर दॅन इक्वल टू S. चौथा निष्कर्ष P इक्वल टू S. राईट. 4 निष्कर्ष दिले. याच्यामधले एक बरोबर असू शकतात, 2 बरोबर असू शकतात, 4ही बरोबर असू शकतात, 4ही चूक असू शकतात. सिम्बॉल पद्धतीने आपण समजून घ्यायचं. आता फक्त इथून पुढं कितीही बरोबर असू शकतात, कितीही चुकीचे असू शकतात. आपण फक्त प्रॅक्टिस करतोय, म्हणजे एकच बरोबर असावं असं नाही. प्रॅक्टिस करतोय म्हणजे मी तुम्हाला जास्तीत जास्त माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुमचं पहिलं काम काय सर, आम्ही पहिल्यांदा पाहणार चिन्हांची दिशा कोणती आहे. राईट. चिन्हांची दिशा सारखी आहे का, हा इकडे पाहतोय, हा इकडे पाहतोय, याच्या असण्याने नसण्याने आम्हाला काहीही फरक पडणार नाही. आम्ही त्याचा विचार सुद्धा करणार नाही. बरोबर चिन्ह नाहीच असं गृहीत धरायचं आणि चालायचं पुढं. राईट. मग हा इकडे पाहतोय, हा पण इकडे पाहतोय, सगळ्यांची दिशा कशी दिसते, मला समान दिसते, सारखी दिसते. अपोजिट आहे का रे, नाही ना. हा इकडे पाहतोय, हा इकडे पाहतोय, नाही ना. फेसिंग सगळ्यांची एकाच दिशेला ओपन आहे. हा पॉईंट आम्ही पहिल्यांदा क्लिअर करून घेतलाय. दुसरा पॉईंट पाहणार. काय सांगितलं सर ना आम्हाला, एक जरी सिंगल असला तर सिंगल. निष्कर्ष काय येणार, सिंगलच येणार. राईट. चला तुलना करूयात. P आणि S ची तुलना करताय, बाकीच्यांचा विचार नका करू. P इथं आहे, S इथं आहे, सगळ्यांची पेसिंग सेम आहे. या दोघांमध्ये एक जरी सिम्बॉल दिसतोय, सिंगल दिसतोय, सिंगल. बरोबर. P कडे ओपन, P कडेच ओपन. S कडे ओपनवाला नाही घ्यायचा. नाहीतर जर तुम्हाला इथे असं सर तुम्ही म्हणले एक जरी सिंगल असला तर सिंगल, याला बरोबर करायचं का रे, तर याला बरोबर करायचं नाही, कारण फेसिंग कोणाकडे आहे, S कडे. नाही सर तुम्ही म्हणले सिंगल तर सिंगल, मग आला दिसतोय सिंगल. नाही मित्रांनो, दिशा समान आहे पण चेहरा कोणाकडे ओपन पाहिजे, P कडे ओपन पाहिजे, P कडे ओपन नाही. म्हणजे हे आमचं काय आहे, चूक आहे असं मला म्हणावं लागणार आहे. क्लिअर झालं पाहिजे. नंतर पुढचं काय म्हणते, P इज ग्रेटर दॅन R. आता कोणाकोणाची तुलना आहे, P आणि R ची तुलना आहे ना, इकडचा विचार नका करू, याच्यावर आम्हाला काही घेणं देणं नाही. P आणि R मध्ये इकडे पाहत आहे, याचा तर असण्या नसण्याने काही फरक पडणार नाही. हा P कडे पाहतोय, म्हणजे P कडे जर मोठा सिम्बॉल असेल, सिंगलच आहे, डबलचं काही घेणं देणं नाही, आणि P कडेच पाहतोय आणि R, म्हणून आमचं काय असणार आहे, बरोबर असणार आहे. राईट. P आणि S ची तुलना. सर P आणि S मध्ये एक जरी सिंगल आला तर सिंगलच उत्तर पाहिजे, डबल चालणार नाही, म्हणजे आमचं हे तिसरा पर्याय काय आहे, चुकीचा आहे.
नंतर सर चौथा, आणि हे तर असणं नसण्याने काही फरक पडणार नाही, पी आणि एसमध्ये एक जरी सिंगल आला तर सिंगल लागेल, म्हणजे हे पण आमचं चूक आहे. म्हणजे माझं कोणतं बरोबर आहे, पहिलं आणि दुसरा पर्याय कसा आहे, बरोबर आहे. आता तुम्हाला हळूहळू थोडं समजायला लागलं असं मला तरी वाटतं, आणि 100% समजलं असेल. इतकं सारं एक्सप्लेनेशन दिलं म्हटल्यावर तर नवीन शून्यातला शून्य मुलगा पण हिरो झाला असेल, झिरोलाच हिरो करणार आहोत आपण, झालाच असेल 100%. चालेल, चला अजून एक प्रश्न बघा. आता मी थोडंसं अजून जास्त बोलणार आहोत त्याच्यावर. बघा आता एक स्टेटमेंट घेऊयात. चला काय म्हणूयात, के इज ग्रेटर दॅन एल ग्रेटर दॅन इक्वल टू एम इक्वल टू एन ग्रेटर दॅन ओ. चालतंय, कितीही मोठं देतं आपल्याला त्याच्यावर काही फरक पडत नसतो. कन्क्लुजन, पहिले कन्क्लुजन घेऊयात. के इज ग्रेटर दॅन ओ. कोणीही बरोबर असू शकतात, कितीही बरोबर असू शकतात, कितीही चूक असू शकतात, हे समजून घ्या. के इज ग्रेटर दॅन एन. थोडंसं आपण अजून डिटेलमध्ये घेऊयात. एम एल आहे, एल इज ग्रेटर दॅन ओ. एल इज बरं, याला साईडला ठेवून देऊयात, कारण आपल्याला तो पॉईंट शिकायचा बाकी आहे, मग तो पुढच्या याच्यात घेऊयात. ओ इज ग्रेटर दॅन के. बस झाले, एवढेच ऑप्शन. सर तुलना करत असताना पहिल्यांदा के आणि ओची तुलना दिली. के इथं आहे, ओ इथं आहे, यांच्यामध्ये सगळ्यांचा चेहरा पाहणार आम्ही. पहिल्यांदा सगळ्यांची दिशा, चिन्हांची दिशा कशी आहे रे, सगळ्यांची दिशा समान आहे. बरोबर असण्याने नसण्याने आम्हाला काहीही फरक पडणार नाही. हा इकडे पाहतोय, हा पण इकडे पाहतोय, हा पण इकडे पाहतोय. सिंगल डबल काही असो ते आम्हाला गरज नाही. सगळे एकाच दिशेला पाहतात, सगळ्यांची दिशा समान आहे, आम्ही टेन्शन घेणार नाही. सगळ्यांची दिशा समान असेल तर सरांनी आम्हाला सांगितलं एक जरी सिंगल आलं तर आम्ही सिंगलच उत्तर लिहिणार. एक जरी सिंगल आलं तर आम्ही सिंगलच लिहायचं आहे, टेन्शन घ्यायचं नाही. डायरेक्ट सिंगलचं उत्तर सिंगलच असलं पाहिजे. के आणि ओ यांच्यामध्ये एक सिंगल दिसते, दोन सिंगल दिसते, मग तर विषयच नाही. एक से भले दो, म्हणजे हे बरोबर आहे. केकडे फेसिंग ओपन आहे, इथं पण केकडे फेसिंग ओपन आहे, डनच. के आणि एन, के इथं आहे, एन इथं आहे, यांच्यामध्ये एक जरी सिंगल आलाय म्हणजे आमचा आन्सर हे पण बरोबर आहे. एक जरी सिंगल आला तर उत्तर सिंगल बरोबरच. नंतर के आणि एम यांच्यामध्ये डबल दिसतोय, सिंगल दिसतोय. एक जरी सिंगल आला सरांनी सांगितलं बरोबर सिंगल घ्यायचं म्हणजे घ्यायचं, डनच करून टाकायचं. यल आणि ओ सॉरी, यल इथं आहे, ओ इथं आहे. सॉरी लाईन गेली असेल तर मी नसेल दिसत, मी नाही जरी दिसलो तरी तुम्हाला हे बोर्डवरचे दिसते ना, बस त्याला फोकस करा. माझ्या आवाजाकडे लक्ष असेल तर मी नाही दिसलो तरी चालते. बघा हां, यल आणि ओ याच्यामध्ये यल आणि ओ मध्ये एक जरी सिंगल दिसतोय तर मग सिंगल बरोबरच. आणि एलकडे फेसिंग ओपन आहे, एलकडे फेसिंग ओपन आहे, हे पण बरोबर. ओ आणि के इथं आहे, ओ इथं आहे, एक जरी सिंगल आला तर सिंगल बरोबर करायचं. डन. चुकलं, डन म्हणायला जमल का, नाही जमणार. का बरं सर, कारण मित्रांनो इथं आहे ओ आणि इथं आहे के, पण फेसिंग कोणाकडे ओपन आहे, के कडे ओपन आहे. ओ कडे ओपन दिसते, इथं ओ कडे ओपन दिसते, म्हणून आमचा हा चुकीचा आहे. बाकीचे 4 काय असणार आहे बरोबर, म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा काय आहे बरोबर आहे, आणि 5वा काय आहे चूक आहे, असं मला म्हणावं लागेल. लाईट गेलेली आहे, मी नाही दिसलो तरी चालेल. याच्याकडे फळ्याकडे बघा आणि लक्ष असू देत. चला आता ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना क्लिअर झाली असेल असं गृहीत धरतो आणि चलतो पुढच्या प्रश्नाकडे. 2 मिनिटात आपण एक प्रश्न घेऊयात, लाईन आली तोपर्यंत बघूयात. स्टेटमेंट काय घेऊयात, पी इक्वल टू आर ग्रेटर दॅन इक्वल टू क्यू ग्रेटर दॅन पी आर क्यू एस व्ही. चालतंय. कन्क्लुजन काय म्हणते कन्क्लुजनमध्ये बघा, पी आर क्यू एखादं कोणते घेऊयात ना सर. पी इज ग्रेटर दॅन व्ही, दुसरं व्ही इज ग्रेटर दॅन आर, तिसरं आर इज ग्रेटर दॅन यस, चौथं यस इज लेस दॅन आर. आता थोडेसे वाढवूयात आहे ना, थोडी जास्त प्रॅक्टिस झाली पाहिजे. आर इज ग्रेटर दॅन व्ही, 6 आर आणि एसचे झालेत. यस इज ग्रेटर दॅन पी. चला बस झाले 6.
सर असा प्रश्न आल्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो, फक्त लक्ष द्या तुम्ही बोर्डवर बघा, मला मी नाही दिसलो तरी चालत, बोर्डवर बघा. पहिली गोष्ट तुम्ही बघायची या सगळ्यांची चिन्हांची जी दिशा आहे ती दिशा कशी आहे. सर्वांची दिशा कशी दिसते, सर्वांची दिशा आहे समान, सर्वांची दिशा आहे समान. आणि सरांनी सांगितलं एक जरी सिंगल आला तर सिंगलच घ्यायचा, एक जरी सिंगल आला तर काय घ्यायचा, सिंगलच घ्यायचा. राईट, एक जरी सिंगल तर सिंगल. बघा मग सर पी आणि व्ही या दोघांची तुलना दिली, पी इथं दिसतंय, व्ही इथं दिसतंय, यांच्यामध्ये एक जरी सिंगल दिसला, एक दिसतोय, दोन दिसत आहेत, एक जरी सिंगल दिसला तर सिंगलच उत्तर असतं असं आम्हाला सरांनी सांगितलंय. पण त्यातल्या त्यात दोन सिंगल आहेत, मग तर विषयच नाही ना हो. आणि फेसिंग कोणाकडे ओपन आहे, पी कडे. इथं पण फेसिंग कोणाकडे ओपन आहे, पी कडे. म्हणून पहिला काय आहे आमचा बरोबर आहे असं मला म्हणावं लागेल. दुसरं बघा, व्ही आणि आर. व्ही कुठे दिसतंय, इथं आहे. आर कुठे दिसतंय, इथं आहे. सगळ्यांचा चेहरा कोणाकडे ओपन आहे, आर कडे. सगळ्यांचा चेहरा कोणाकडे ओपन आहे, आर कडे. एक जरी सिंगल आला तर सिंगलच. बरं इथं चेहरा आर कडे ओपन आहे का हो, आर कडे ओपन आहे का हो, नाही सर व्ही कडे ओपन आहे. म्हणजे हे काय झालं, आमचा चूक झाला. नाही सर तुम्ही सांगितलं होतं एक जरी सिंगल आला तर सिंगल. अरे सिंगल आहे पण चेहरा कोणाकडे ओपन आहे ते सुद्धा पाहावं लागणार, म्हणून आम्हाला इथं चालणार नाही. हे आमचं चुकीचं आहे असं मला म्हणावं लागेल. राईट. बरं हे जर असं असतं काय सर, आर इज ग्रेटर दॅन व्ही असं असतं, आर कडे चेहरा ओपन असता तर मग काय असतं, हे बरोबर असतं. पण आर कडे चेहरा ओपन नाही म्हणून आम्ही याला घेणार नाही. पुढे आर आणि यस कुठे कुठे बघा, आर इथे आहे, यस इथं आहे. या दोघांमध्ये हा डबलचा सिम्बॉल आहे, हा सिंगलचा आहे. एक जरी सिंगल आला तर सिंगल, एक जरी सिंगल आला तर सिंगल. डबल किती येऊ आम्हाला काही घेणं देणं नाही. बरं आर कडे फेसिंग ओपन आहे, इथं पण आर कडे ओपन आहे, म्हणजे हे पण काय आमचं बरोबर आहे. राईट. पुढे यस आणि आर. यस आणि आर कुठे, यस इथे आहे, आर इथे आहे. बरं एक गोष्ट ऑब्झर्व करा, इथे सिम्बॉल कोणाकडे ओपन आहे, आर कडे. इकडे पण कोणाकडे ओपन आहे, आर कडेच. फक्त एक गोष्ट विचार करा, इथं जे आर आणि यस दिले, इथं आर कडे ओपन आहे, याला उलट केलं, आरला इकडे लिहिलं, सिम्बॉलला बी उलट केलं, यसला इकडे लिहिलं. बस याचा आणि याचा दोघांचा अर्थ सारखा आहे, फक्त ते विचारण्याची पद्धत वेगळी आहे. ही गोष्ट आम्हाला लक्षात असली पाहिजे. पुढं आर आणि व्ही. आर आणि व्ही या दोघांमध्ये सिंगल सिंबल दिसतो. एक जरी सिंगल दिसला तर सिंगल, डबलचा विचार करायचा नाही. बरं आर कडे फेसिंग ओपन आहे, मग तर विषयच नाही. यस आणि पी, यस आणि पी, यस आणि पी. एक जरी सिंगल दिसला सिंगल, डन करून टाकायचं. पण एक गोष्ट महत्त्वाची बघा, चिन्ह कोणाकडे ओपन पाहिजे. एक जरी सिंगल दिसला राईट, पण चिन्ह कोणाकडे, फेस कोणाकडे ओपन पाहिजे, पी कडे ओपन पाहिजे. इथं पी कडे ओपन आहे का, नाही पी कडे क्लोज आहे. म्हणजे हे काय झालं, आमचं चूक झालं. कोणते कोणते बरोबर आले, कोणते कोणते चूक आले हे पहा मित्रांनो. आता आपल्याला याच व्हिडिओमध्ये डबलवाले पण घेऊन टाकायचे होते, पण आता इथं लाईट गेल्यामुळे आपल्याला, मला काही वाटत नाही लाईट येईल म्हणून, मी तर तुम्हाला दिसतच नसेल, त्यातल्या त्यात गरमी पण जास्त होते. मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये इथून पुढचेच प्रश्न लगेच सुरू करून देऊयात. दुसरा व्हिडिओ टाकतो मी, त्या व्हिडिओला नंतर तुम्ही पहा. चालेल, तर भेटतो आपण पुढच्या व्हिडिओला. सर्वांना जय हिंद, धन्यवाद. असंच नेहमी सहकार्य असू देत. चला लाईट गेल्यावर पण पाहत चला. थांबत, धन्यवाद, जय हिंद.